महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घ्यायला नको होतं असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आता केल्याचं समजतंय। त्यामुळे रवींद्र चव्हाण यांना राष्ट्रवादीला सोबत घेतल्याचा पश्चाताप होतोय का काय अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। अजित पवार बिनबुडाचे आरोप करतायत अशी टीका सुद्धा रवींद्र चव्हाणांनी केलेली आहे। खोटा नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम करतायत। आपण सर्वजण जाणता की ही सर्व मंडळी कशा पद्धतीने आपल्या बरोबर जोडली गेली। मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो, साहेब थोडासा विचार करा, साहेब थोडासा विचार करा। पुणे आणि पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते हे मला रोज सांगतायत, थोडासा विचार करा। एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही आणि आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीची विचारधारा, पारदर्शकतेची विचारधारा। भाजपकडनं अजित पवारांवरची टीका आता थांबताना दिसत नाहीये। आम्हाला हलक्यात घेऊ नका आणि दम देणाऱ्यांनी जरा विचार करून आपलं काम करावं असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेलं आहे। चंद्रकांत पाटील यांच्या या टीकेचा रोख अजित पवारांकडे असल्याचं बोललं जात आहे। अजित पवार यांनी काल पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेत भाजपच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढलेले होते, टीका केलेली होती। पक्षाचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे केलेल्या टीकेनंतर आता अजित पवारांच्या या वक्तव्यांवर भाजपच्या नेत्यांकडनं सुद्धा चोख प्रत्युत्तर येताना दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।